जय गुरुदेव. वृषभ राशी आपण बघणार आहोत 2026 मध्ये तुमच्यासाठी तुमचं नशीब बदलणारं 2026 घेऊन आलेला आहे. हा व्हिडिओ संपूर्ण बघा वृषभ राशीवाले, थांबा आणि पूर्ण बघितल्यानंतर ठरवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला म्हणून. सनी वृषभ राशी तुमच्यासाठी खूप काही घेऊन आलेला आहे. चला टॅरोच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की टॅरो तुम्हाला काय सांगतात, टॅरो भविष्य तुमच्यासाठी 2026 साठी काय घेऊन आलेला आहे. चला टॅरो वृषभ राशीसाठी संपूर्ण भविष्य सांगा. आपण 3 कार्ड काढणार आहे. हा व्हिडिओ मित्रांनो जनरल आहे, ना की हे पर्सनल वाचन नाहीये. हे जनरल आहे, हे वृषभ राशीच्या आधारावर आहे. आणि वृषभ राशी म्हणलं ही चंद्र राशी ज्यांची असेल त्यांना हे कनेक्ट होणार आहे, ना की तुमची पर्सनल रीडिंग नाही किंवा पर्सनल तुमचं वाचन नाही. त्यामुळं तुम्ही जास्त मनावर घेऊ नका. जनरल आहे, जनरल पद्धतीनं घ्या मित्रांनो. जेवढं तुमच्यापर्यंत चांगलं येतंय ते तुमच्यापर्यंत असू द्या, आणि जे काय तुम्हाला नाही वाटत चांगलं ते सोडून द्या मित्रांनो. चला बघूया आपण काय म्हणतोय 2026 वृषभ राशीसाठी. वृषभ राशीसाठी 2026 काय घेऊन आलेला आहे बघूया आपण टॅरोच्या माध्यमातून. ह्या वर्षामध्ये तुम्ही 2026 मध्ये खूपच सेलिब्रेशन तुम्ही करणार आहात. कारण की तुमचे जे रखडलेले काम होते, नोकरी असो, अन्यथा लग्नाच्या संबंधित असो किंवा व्यापाराच्या संबंधित असो, जास्त करून नातेसंबंधातच दाखवतो, तर ते आता ह्या 2026 मध्ये पूर्ण होणार आहे. तुमचे पूर्णपणे सगळ्या गोष्टी जे जुनं आहे ते संपणार, नवीन सुरुवात होणार आहे. आणि दुसरं कार्ड घेऊन आलंय द मॅजिशियन. द मॅजिशियन असं सांगतंय की तुमच्या जीवनामध्ये 2026 मध्ये तुम्ही जे नाही विचार केलं ते सुद्धा घडणार आहे. एक चमत्कार तुमच्यासाठी या 2026 मध्ये होणार आहे. याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय ते मी तुम्हाला सांगतोय, ते बघा. पहिली गोष्ट इथं तुम्हाला 2026 चांगलं जाण्यासाठी तुम्ही जे भावनात्मक तुमच्यासोबत जे लोक जॉईंट केले होते त्या लोकांसोबत तुम्ही भावनात्मक न राहता त्या लोकांसोबत स्पष्टपणे आणि धैर्याने वागणं शिका, जेणेकरून तुमचं 2026 खूप चांगल्या पद्धतीने जाणार आहे. आणि याच्यामध्ये मी एक तुम्हाला रेमेडीज देतो, जी रेमेडीज तुम्ही पूर्ण वर्षामध्ये करायची. वृषभ राशीवाल्यांना काय करायचंय, तुम्ही सर्वांनी एक रेमेडीज तुमच्यासाठी की जेणेकरून की तुमचं वर्ष हे आणखीन चांगल्यात चांगलं असावं. की तुमचे कर्म जरी पुढं चुकत असते, कळत न कळतपणे जरी तुमच्याकडून काही घडलं असेल, तरीही सुद्धा हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं जाण्यासाठी मी एक उपाय सांगतो, एक रेमेडीज सांगतो. ती रेमेडीज तुम्ही केली पाहिजे. तुम्ही शिवाला अभिषेक करा, शिवाच्या मंदिरात जा, तुम्ही शिव अभिषेक करा ह्या 2026 मध्ये, आणि तुमचं संपूर्ण वर्ष चांगलं फलित तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो हा उपाय सांगितलेला तेवढा करा. तुम्हाला खूपच छान पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये हे 2026 तुम्हाला भरभरून देणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा, आणि ही अशीच आध्यात्मिक माहिती तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा. आणि ही रीडिंग पुन्हा सांगतो, ही रीडिंग पर्सनल नाही, ही जनरल आहे. हे वाचन ज्यांच्यापर्यंत कनेक्ट होतं ते तुम्ही ठेवा, अन्यथा नसल होत कनेक्ट तर सोडून द्या मित्रांनो. पर्सनल रीडिंग घेण्यासाठी माझ्यासोबत संपर्क करा, मला DM करा मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद. जय गुरु.